नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला बेवारस आणि भंगारातील धूळ खात पडलेल्या 4 चाकी आणि दुचाकी आपल्याला दिसून येतात। रस्त्याच्या कडेच्या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवरती आता उत्तर विभागाकडून रस्ते स्वच्छता उपक्रमाअंतर्गत या बेवारस वाहनांची कारवाई करण्यात येऊन लिलाव करण्यात येणार आहेत। यामध्ये दहिसर विभागातील 54 2 चाकी, 36 रिक्षा, 29 4 चाकी अशा एकूण 119 वाहनांचा समावेश आहे। लिलाव संदर्भामध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून गाड्यांचा लिलाव करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। रस्ते स्वच्छता उपक्रमाअंतर्गत पालिका प्रशासनाकडून रस्त्याच्या कडेला अनेक दिवस एकाच जागी असलेल्या वाहनावरती सगळ्यात आधी नोटीस ही लावली जाते। त्या नोटिशीला वाहन मालकाकडून ठराविक मुदतीमध्ये प्रतिसाद न मिळाल्यास ही बेवारस वाहनं जप्त करण्यात येतात। बेवारस वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच लिलाव करण्याची प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। यामध्ये अनेकदा जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी काही वाहनांची नोंदणी ही राज्याबाहेर झालेली असू शकते किंवा काहींना राष्ट्रीयकृत बँका किंवा सहकारी बँका यांनी अर्थसहाय्य हे दिलेलं असू शकतं। वाहन ज्याच्या नावे तारण असेल तसेच गाडी चोरीला गेली असेल असं समजून विमा कंपन्यांनी देय रक्कम चुकती केलेली असू शकते आणि अशाही अनेक शक्यता असतात। त्यामुळे या वाहनांबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा गहाण असे काही असल्यास त्याबाबत संबंधितांनी संपर्क साधावा याकरता आता आवाहन देखील करण्यात आले। या बाबतीमध्ये कोणताही दावा न आल्यास या वाहनांचा लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रशासनाकडून आर उत्तर विभागाच्या उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या सूचनांनुसार दहिसरमधील बेवारस वाहनांवरील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांसोबतच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्न देखील मोठा आहे। अनेकदा एखाद्या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या गाड्या किंवा जुन्या झालेल्या गाड्या सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला सोडून दिल्या जातात। अशा बेवारस वाहनांमुळे रस्त्यावरती अतिक्रमण होतच, परंतु वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण होतो। तसेच या वाहनांच्या टपावरती किंवा वाहनांमध्ये पाणी साचून त्यामध्ये डेंग्यू आणि हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होण्याची देखील दाट शक्यता असते। या गाड्या महिनोन्महिने एकाच जागी थांबल्यानं त्या ठिकाणाचा वापर हा कचरा सफाई कामगारांना तिथला केर हा काढता येत नाही। तसेच अशा वाहनांमध्ये किंवा त्याच्या आडून आणखी गुन्हे देखील घडवले जाऊ शकतात। त्यामुळे अशी वाहनं पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम 314 नुसार जप्त करण्यात येणार आहेत। बेवारस आणि भंगार गाड्यांच्या जप्ती संदर्भातील मोहीम आम्ही वरिष्ठांच्या सूचनांनुसार हाती घेतलेली आहे। पोलीस प्रशासन, ट्रॅफिक पोलीस यांच्याशी समन्वय साधून सर्व प्रक्रिया पार पाडली जात आहे। शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं या मोहिमेमागचा उद्देश आहे, अशी माहिती नैनिश वेंगुर्लेकर, सहाय्यक उपायुक्त आर उत्तर विभाग यांनी दिलेली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुमचीही गाडी अशी रस्त्याच्या कडेला बेवारस असेल आणि त्यावरती जर नोटीस लावण्यात आलेली असेल तर आजच जाऊन ती गाडी तुम्ही पालिकेकडनं टॅक्स भरून आपली गाडी सोडवून आणावी, नाहीतर त्या गाडीचा लिलाव करण्यात येईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।